आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया षटतिला एकादशीची व्रतकथा. ही एकादशी पौष महिन्यात वद्य पक्षात येते. या महिन्यात तिळास जास्त महत्त्व असते. म्हणूनच जे भक्त एकादशीचा उपवास व्रत करणार आहे त्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठावे. ओम श्री कृष्णाय नमः ह्या मंत्राचा 8, 28, 108 किंवा 1000 जितका शक्य होईल तितका जप करावा. रात्री जागरण करावे, होम हवन करावे, तिळाचे हवन करावे. तीळ मिश्रित जल पात्रासहित किंवा तीळ भरून ते पात्र ब्राह्मणास दान द्यावे. भोजनात तीळ मिश्रित मिष्टान्ने वापरावीत असे व्रत शिरोमणी ग्रंथात स्पष्टपणे म्हटलेले आहे. या एकादशीची व्रतकथा याप्रमाणे आहे. या सृष्टीत अनेक प्रकारचे पाप काही दुष्ट व्यक्ती करतातच, पण अशा व्यक्तींचा सुद्धा उद्धार व्हावा यासाठी काही व्रत आहे का, असे काही भक्तांनी पुलस्त्य ऋषींना विचारले. त्यांनी सांगितले, अशा व्यक्तींनी षटतिला एकादशीचे व्रत करावे, भगवंताचे पूजन करावे, नंतर भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करावी. हे भगवंता, आम्ही केलेल्या पूजेचा स्वीकार करा, आमच्यावर कृपा असू द्यावी. या दिवशी तिळाचे वेगवेगळ्या प्रकारचे दान द्यावे. तसेच आपणही तीळ मिश्रित जलाने स्नान करावे, तिळाचे उबटन करावे, हवन करावे, तीळ मिश्रित जलाने तर्पण करावे, तीळ भक्षण करावे व तीळ दान देखील द्यावे, ज्यामुळे सर्व पापे नष्ट होतात. ह्या एकादशीची व्रतकथा भगवान श्रीकृष्णांनी नारदास सांगितले आहे. फार पूर्वी एक ब्राह्मण स्त्री एका नगरात राहत होती. ती भगवान विष्णूंचे सर्व प्रकारचे व्रत उपवास पूजन करीत असे. त्यामुळे तिचे शरीर अगदी कृश झाले होते. उपवास व कष्ट करण्यातच सर्व आयुष्य घालवले, पण कोणत्याही प्रकारचे दान मात्र कोणाला दिलेच नाही. पण तरीही व्रत उपासामुळे तिला वैकुंठ लोक प्राप्त झाला, पण अन्नदान मात्र केले नाही. ती स्त्री पुन्हा मृत्यू लोकात आली आणि आपले जीवन जगू लागली. भगवान विष्णूंनी सांगितले, मी एकदा एका बटूचे रूप घेतले व तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो, पण तिने मला भिक्षा तर दिली नाही, पण अनेक वाईट वचने बोलली. पण तरीही मी तिची परीक्षा पाहत होतो. विचार केला, आज हिच्याकडून भिक्षा घेतल्याशिवाय जायचेच नाही, म्हणून पुन्हा भिक्षा मागितली. तेव्हा तिने संतापून एक मातीचे ढेकूळ उचलले व ते मला दिले. तरी देखील मी ते स्वीकारले व स्वर्गात परत आलो. पुन्हा कालांतराने तिचा मृत्यू झाला व तिला स्वर्गलोक प्राप्त झाला. तिथे तिला एक सुंदर घर प्राप्त झाले. पण हे नारदा, त्या घरात धान्याचे कोठारच नव्हते. ती घरात गेली व पाहिले तर घरात काहीच नाही. म्हणून ती घराबाहेर आली व पुन्हा संतापली व म्हणाली, हे भगवंता, मी तर अनेक व्रत उपवास केलेत, तरी देखील माझ्या घरात काहीच नाही, धान्य नाही. तेव्हा मी तिला सांगितले, तू आता पुन्हा तुझ्या घरात जावे, तुझ्याकडे अनेक सौभाग्यवती देवलोकातील स्त्रिया येतील. ती पुन्हा घरी गेली. तितक्यात सौभाग्यवती स्त्रिया आल्यात व तिला सांगितले, आम्ही तुला पाहायला आलो आहोत, दार उघडावे. पण तिने सांगितले, आधी मला षटतिला एकादशीचे व्रत कसे करावे, त्यापासून काय पुण्य प्राप्त होते ते सांगावे. त्यांनी तिला सर्व व्रत समजावून सांगितले. त्याप्रमाणे तिने त्या एकादशीचे व्रत केले. आणि काय आश्चर्य, तिचे घर धन धान्य वस्त्र सुवर्ण चांदी सर्वांनी कसे भरून गेले. सर्व काही तिला प्राप्त झाले. म्हणून हे नारदा, हे एकादशीचे दिवशी मनोभावे व्रत पूजन करावे, उपवास करावा व तिळाचे दान द्यावे, ज्यामुळे त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व इहलोकी सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी देहांतानंतर त्यास स्वर्ग प्राप्त होतो, त्यास सद्गती प्राप्त होते. म्हणून हे एकादशीचे व्रत सर्वांनी अवश्य करावे, असे भगवान श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले. ही कथा व्रत परिचय ग्रंथ व व्रत शिरोमणी ग्रंथात वर्णित असून ती संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.